राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। लाडक्या बहिणी अडचणीत दररोज येतोय नवाच नियम। आता ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक, 31 डिसेंबर पर्यंत दिली मुदतवाढ। माढा पूरग्रस्त 73,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले 101 कोटी रुपये। केवायसी ठरते अडसर, अद्याप 856 शेतकरी आहेत लाभाच्या प्रतीक्षेत। कर्जाची रक्कम शेतकऱ्याच्या ऊस बिलातून वजा करू नये, कारखान्यांना साखर संचालकाच्या सूचना। पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्जाची मदत, शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपये। कापूस खरेदी केंद्रावरील अन्याय अटी होणार रद्द, आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश, पणन मंत्र्यांचा निर्णय। राज्यात थंडीची लाट, पुढील 10 दिवस हुडहुडी कायम। 50% कर सवलत योजना, गडचिरोलीत 2च लाभार्थी, कोट्यवधीची थकबाकी कायम, अभय देऊनही नागरिकांची बेपर्वाई। खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त, आमठाणा परिसराची स्थिती, रब्बी पिकांना पाणी देताना होती दमछाक। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीक विम्याची भरपाई थेट खात्यात झाली जमा। उद्योग उभारणी आता सोपी, 481 प्रस्ताव मंजूर, 385 उद्योग सुरू। राज ठाकरेंना घाबरत नाही, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी जाण्याआधी प्रकाश महाजनांचं विधान। बारदाना अभावी सिहोऱ्यात धान खरेदीमध्ये व्यत्यय, 5 दिवसापासून धानाचे काटे बंद, केंद्रावरील धानाचा साठा उघड्यावर। उद्धव सेनेला धक्का, शहर प्रमुखांसह 5 माजी नगरसेवक शिंदे सेनेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मोठी राजकीय उलथापालथ। यावल चोपडा, रावेर परिसरातील केळी बागांना थंडीचा जोरदार फटका। उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उमेदवार सर्वोच्च न्यायालयात, बारामती नगर परिषद निवडणुकीतील न्यायालयीन प्रक्रिया संपेना। केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्या विरोधात हक्कभंग, महाराष्ट्रातील 25 आमदारांच्या नोटिशीवर स्वाक्षऱ्या। कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन। शेतकऱ्यांनी केळीचे भाव घसरल्याने उभ्या पिकावर फिरवला जेसीबी। भावाची हमी आणि सरकारची कोंडी, सोयाबीन कापसावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा। पारनेर बाजार समितीत कांद्याला 2,800 रुपये भाव, गावरान कांद्याचे दरही 2,400 रुपये प्रति क्विंटल। सीसीआयचा हात आखडता, कापूस उत्पादकांची मात्र कोंडी, उत्पादन कमी, खासगीत पाडले भाव, शेतकरी आले अडचणीत। ई-केवायसी अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावर आपत्तीची भरपाई मिळेना, प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून आवाहन। उन्हाळ कांद्या दरात अखेर वाढ, बांगलादेशकडून आयातीस परवानगी मिळाल्याने उत्पादक सुखावले। शेतकरी प्रश्नी विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांचाही सरकारला घरचा आहेर। कांदा खरेदीचे थकीत पैसे तात्काळ द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी। तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टी मदतीचे 355 कोटी रुपये पडून ई-केवायसी अडकले 5.42 लाख शेतकरी। कृष्णा सिंचन योजना, शेतकऱ्याच्या पाण्याची की ठेकेदाराची घरे भरणारे, आमदार पाटील यांचा सरकारला सवाल। मोठी बातमी, मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेला पसंती, भाजपचा सर्वे आला समोर। कापूस खरेदीसाठी राज्यभर 23.68 क्विंटल मर्यादा, पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत घोषणा। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी लवकर होण्याची शक्यता आहे। यासाठी बँका, सहकारी संस्था आणि सोसायट्याकडून शेतकऱ्यांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे, जे कर्जमाफीचे संकेत दर्शविते। शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपली कागदपत्रे संबंधित ठिकाणी, बँक, सोसायटीत जमा करावी। शेतकऱ्यांना खालील कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती जमा करणे आवश्यक आहे। कर्जाकरता गहाण दिलेले 7/12 किंवा 8 उतारे, आधार कार्ड, फार्मर आयडी, हा आयडी सर्व योजनांसाठी आणि कर्जमाफीसाठी आवश्यक आहे आणि तो ऑनलाईन पण काढता येतो। त्यासोबत पॅन कार्ड, सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स, यामध्ये संयुक्त जॉईंट खाते न देता तुमचे सेपरेट स्वतंत्र बँक खात्याची झेरॉक्स द्यावी। कर्ज खाते, केसीसी खात्याची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक जो आधार कार्ड आणि फार्मर आयडीला जोडलेला आहे। काही ठिकाणी पासपोर्ट साईजचा फोटो देखील मागितला जाऊ शकतो।